रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. 18 डिसेंबर रोजी इंग्रजी वर्ष 2024 मधील शेवटची संकष्टी आहे. एव्हाना मनामध्ये येत्या नवीन वर्षाचे अर्थात 2025चे अनेक संकल्प सुरू झाले असतील. त्या संकल्पपूर्तीसाठी संकष्टीच्या व्रताबरोबरच उपासनेची जोड देऊन बाप्पाच्या कृपा आशीर्वाद प्राप्तीचा मार्ग सोपा करूया. देवर्षी नारद यांनी रचलेले संस्कृत स्तोत्र कवी श्रीधर यांनी मराठीत अनुवादित केले. त्यामुळे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही हे स्तोत्र पठण करणे सोपे झाले. त्यात गणरायाची 12 नावे आहेत व शेवटी स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की हे प्रासादिक स्तोत्र त्रिकाळ अर्थात सकाळ दुपार संध्याकाळ म्हटले तर त्याचे फळ निश्चित मिळते. आणि फळ काय तर उपासना सुरू केल्यापासून येत्या 6 महिन्यात विद्यार्थ्याला विद्या, गरजवंताला धन, निसंतान असणाऱ्याला संतती आणि मोक्षार्थ्याला गती मिळते. हे स्तोत्र मनोभावे म्हटले असता 6 मासात या स्तोत्राची अनुभूती येऊ लागेल आणि वर्षभरात निश्चित फळ मिळेल असा दावा या स्तोत्राचे रचयिते महर्षी नारद करतात. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी हे सोपे, सुलभ आणि फलदायी स्तोत्र पठण सुरू करावे. यासाठी श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्त्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर. विघ्न भीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धिद. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ. 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.